नमस्कार, मी विद्या शेळके. तुम्ही विचार करत असाल ही बाई एवढ्या सगळ्या घाई गडबडीमध्ये कुठे निघाली आहे. तर चला, तर मी आज सांगते तुम्हाला की इतक्या घाई गडबडीत मी आणि माझे मिस्टर आज कुठे चाललेलो आहे. गेल्या 2-3 दिवसापासून गाडी बंद होती, धंदा खूप शांत होता आणि अचानक आज दुपारी फोन आला माझ्या भाच्याचा, म्हणजेच रोहितचा, की आज तो आपल्याला उज्जैनला जायचं आहे आणि तू ये म्हणून सांगितलं त्याने. की विचारलं नाही तू येतेस का बायको, नाही म्हणे आपल्याला उज्जैनला जायचं आहे, तुला यावं लागेल. मग आम्ही दोघांनी मागचा पुढचा विचार न करता म्हटलं कदाचित त्याच्या माध्यमातून का होईना देवानी निरोप पाठवला असेल की तुम्ही उज्जैन महाकालेश्वरला यावं. त्यासाठी आम्ही विचार न केला मागचा पुढचा आणि लगेचच निघालो. दोघंही तयारी करून दोघांनी 2-2 ड्रेस घेतलेले. घरातल्याच अवतारावर होतो आणि बरेच दिवसापासून मिस्टरांची गाडी बंद होती. कमीत कमी गेल्या 10 तारखेपासून आत्तापर्यंत त्यांची गाडी ही बंद होती आणि तेही घरातच होते. तर म्हटलं तसेही ऑलरेडी खूप कडकी होती, EMI वगैरे आता पेंडिंग होते आमचे. पण म्हटलं ठीक आहे, महाकालचा बुलावा आल्यानंतर तर जास्त आपण किती प्रयत्न केले तर दर्शन झाल्याशिवाय राहत नाही. आणि आपण कितीही म्हटलं की मला जायचं आहे, पण काही ना काही विघ्न आल्याशिवाय राहत नाही. तर चला, माझा आज हा मुंबई ते उज्जैनचा प्रवास तुम्हाला पुढच्या व्हिडिओजमध्ये पण बघायला भेटणार आहे. आणि ह्या व्हिडिओजमध्ये स्टार्टिंग फक्त आम्ही कसं गेलो, आमच्यासोबत कोण कोण होतं आणि आम्ही कसा कसा प्रवास केला. बायपासला आलो आहे सगळ्यात पहिले. मुंबईतून निघाल्यानंतर CNG भरली गुजरात CNG पंपावर आणि त्यानंतर म्हटलं सगळ्यात आधी आता आम्हाला पोहोचायचं होतं हे नाशिक बसवंत पिंपळगावला. तिथून आम्हाला माझ्या भाच्यांना घ्यायचं होतं, त्यांच्या दोघांचेही मित्र होते, त्यांना पिकअप करायचं होतं आणि पुढचा प्रवास सुरू करायचा होता. सगळ्यात आधी आम्ही दोघंही निघालो. त्याच्यानंतर रस्त्यात एवढे खराब झालेले होते, खालच्याच रोडने आम्हाला जायचं होतं कारण की बसवंत पिंपळगावला जायचं होतं. तर समृद्धी महामार्ग घेतलेला नव्हता. समृद्धी महामार्ग सुरू झाल्यानंतर पण हा रोड इतका खराब होणं हे आश्चर्याची गोष्ट होती की का इतका खराब झाला आणि तो तेवढ्याच जागेमध्ये पॅच होता. त्यानंतर म्हटलं चला आपण जेवढं लवकरात लवकर रस्ता आपल्याला कट करता येईल तेवढं करू. त्यानंतर आम्ही आलो खर्डीजवळ चहा वगैरे घेतला. चहा वगैरे घेऊन झाल्यानंतर परत म्हटलं आज एकादश असल्यामुळं उपवास होते दोघांनाही. त्याच्यानंतर म्हटलं विठुरायाची इच्छा असू शकते की आज एकादश आहे तर तुम्ही कोणत्या ना कोणत्या देवाचं देवदर्शन घेऊनच या. घाटामध्ये जसं स्टार्ट केलं की कसारा घाट सुरू करायचा होता तर एवढा पाऊस चालू झाला, खूप पाऊस चालू झाला की पुढचे काच वगैरे पण असं दिसत नव्हता रस्ता क्लिअर. तरी म्हटलं काही हरकत नाही, आपण पटपट घाट कंप्लीट करू आणि लवकरात लवकर पोहोचण्याचा प्रयत्न करू. आम्ही दोघेही खूप छान पावसाचा आनंद वगैरे घेत, खूप वर्षानंतर आमच्या दोघांना एकत्र वेळ मिळतो. त्यानंतर आम्ही आलो घाट चढून. मारुती, दक्षिणमुखी मारुती आहे इथे. हे कुत्रा माझी ड्रेस ओढून, मला माहीत नाही काय सांगत होतं, पण ते कंटिन्यू माझा ड्रेस ओढून मला सांगत होतं काहीतरी. त्यानंतर इथं आलो. दक्षिणमुखी मारुतीलाच आधीच्या पप्पांनी नवस केला होता 2009मध्ये की मला हीच बायको मिळवते. कारण की आमचं नात्यातलं असल्यामुळं, माझ्या मावशीचे भाच्यांचे भाचे असल्यामुळं त्यांनी ओळख होती. जुने नाते असले की असंच असतं की आपल्याला सगळं माहिती राहतं. त्यांनी ह्याच दक्षिणमुखी मारुतीला नवस केलेला होता आणि तो नवस काही अजूनपर्यंत फेडला नाही आहे, तो वेगळा भाग आहे. पण त्यांनी हा नवस केल्यानंतर मला माझे पती मिळाले. नंतर त्यांनी त्यांची पूजा वगैरे आवरून घेतली, सगळ्या देवांना नमस्कार केला आणि त्यानंतर आम्ही परत आमच्या पुढच्या दिशेला निघालो. आम्हाला सगळं दर्शन वगैरे घेऊन आरती हाती लागली मेन म्हणजे, कारण की एवढं उशीर कधी आरती राहत नाही. 7:30 वाजता आम्ही पोहोचलेलो. प्रसाद वगैरे खाल्ला आणि पुन्हा आम्ही पुढचा प्रवास हा सुरू केला. पाऊस कंटिन्यू तसाही चालू होता. घुटी इगतपुरीच्या टोलवर आलो आणि टोल नाक्याला आल्यानंतर परत टोल वगैरे कट झाला. टोल क्रॉस करून परत आम्हाला थांबायचं होतं.
कारण की अप्पर डिपर देताना माझ्या गाडीचा एक लाईट मला असं वाटत होतं की उडालेला आहे. त्यामुळं इथे आधीच्या पप्पांच्या ओळखीचे एक भास्कर भाऊ म्हणून आहेत, त्यांच्या गॅरेजला थांबलो आम्ही. आणि मग त्या भास्कर दादांनी आमच्या गाडीची ती लाईट चेंज करून दिली आणि तेही माझे व्हिडिओ पाहत राहतात. त्यांचं इथेच टोलच्या पुढेच शॉप आहे, गॅरेज आहे आणि खूप छान कामं करतात ते गाडीचे. त्यांनी तो लाईट वगैरे लावून दिला व्यवस्थित. आम्ही लाईट वगैरे लावून घेतल्यानंतर परत आम्हाला आमचा पुढचा प्रवास सुरू करायचा होता. भास्कर दादाला थँक्यू म्हटलं आणि त्यानंतर आम्ही पुन्हा आमचा खराब झालेला बल्ब घेऊन आमच्या पुढच्या प्रवासाला सुरुवात केली. पुढच्या प्रवासाला सुरुवात करत असताना पण एक गोष्ट की आपल्याला आता पुढे CNG कुठे मिळेल ही गोष्ट वारंवार डोक्यात चालू असतानाच म्हटलं आता एक तर आपल्याला गरवारेजवळचा CNG पंप बंद होता. त्यानंतर म्हटलं चला बघूया पुढे कुठे CNG मिळतो. एक त्याचं नाशिकमध्ये आम्ही पोहोचलो होतो. नाशिकमध्ये पोहोचल्यानंतर पण गाडीतला CNG आणि स्वतःच्या पोटाची सोय ह्या दोन्ही गोष्टी करणं खूप गरजेचं आहे. आधीच्या पप्पांनी डब्यात घेतलेलं फराळाचं काढलं, स्वतःही खात होते आणि मलाही भरवत होते. कारण की आम्हाला कुठेही थांबायचं नव्हतं आणि थांबून पण काही फराळाचं कुठे बाहेर एवढं मिळत नाही. त्यामुळं आम्ही घरूनच बनवून घेतलं होतं. त्यानंतर आमचं फराळाचं वगैरे करत करत हा प्रवास आमचा खूप छान सुरू होता. त्याच्यानंतर म्हटलं आता बसवंत पिंपळगावलाच जाऊन CNG हा भरूया. त्यानंतर मग आम्ही लगेचच बसवंत पिंपळगावच्या टोल नाक्यावर पोहोचलो. त्यानंतर हा टोल क्रॉस करून राईट साईडला HPचा पंप आहे आणि लेफ्ट साईडला भारत पेट्रोलियमचा पंप होता. पण आम्ही फराळाचं करत करत आमचा टोल वगैरे क्रॉस करून झाला. HPच्या पंपावर आम्ही पोहोचलो. तिथे पाहिलं लाईन होती, पण वाटलं नव्हतं आम्हालाही की आपल्याला CNG मिळणार नाही. CNG काही भेटला नाही, लाईन असंच लावून ठेवलेली होती. त्यानंतर परत आम्ही निघालो माझ्या भावाच्या घरी. तिथे जाऊन म्हटलं आता मुलांना पिकअप करूया आणि पुढचा प्रवास आपला उज्जैनचा सुरू करूया. त्याच्यानंतर आम्हाला वाजले होते इथेच 10 आणि मुलांना वगैरे पिकअप करून आम्हाला निघायचं होतं. सगळ्यांना पिकअप केलं आणि म्हटलं आता पुढचा प्रवास सुरू करूया. तसंच पुढचा प्रवास सुरू करत असताना पण मुलांचं चाललं की आता आम्ही गाडी चालवतो, तुम्ही दोघं आराम करा. म्हटलं पुढे जाऊन तुम्हालाच गाडी चालवायची आहे, आता थोड्या वेळ काकांना मामांना चालू दे. त्यानंतर म्हटलं चला एकदाचा आमचा उज्जैनचा हा प्रवास सगळ्यांचा सुरू झालेला होता. रोहित होता, जीवन होता, दोघांचेही 2 अजून मित्र होते आणि मस्त प्रवासातला आनंद घेत आम्ही निघालो उज्जैनच्या दिशेला. उज्जैनच्या दिशेलाही जाताना जे एक चांगले स्पॉट्स होते किंवा CNG मिळाला नव्हता म्हणून इथं आम्ही 2000चं पेट्रोल टाकून घेतलेलं. त्याच्यासाठी मग म्हटलं आणि आम्ही बरंच पुढं आल्यावर पेट्रोल टाकलं. चांदवडचा घाट वगैरे सगळं क्रॉस केल्यानंतर पेट्रोल वगैरे टाकून घेतलं. 2000चं पेट्रोल घेतलं. 1700 लिटर काहीतरी समथिंगवरती पेट्रोल आलं होतं आणि म्हटलं गाडीमध्ये इंधन महत्त्वाचं. CNG पुढं कुठे भेटेल नाही भेटेल माहीत नव्हतं. रात्रीची वेळ असल्यामुळं CNG फुल करून घेतला आणि पुन्हा पेट्रोल फुल करून घेतलं आणि पुन्हा पुढचा प्रवास सुरू केला. पण थोडंच आम्हाला सर्च करून 1-2 पंप दाखवत होतं पुढं. त्यामुळं म्हटलं एकदा थोडा चहा वगैरे घेऊया आपण आणि त्यानंतर CNG वगैरे बघूया. त्याच्यासाठी आम्ही पुन्हा पुढे येऊन एका ठिकाणी चहाला थांबलेलो. चहा वगैरे घेत असताना इथेही कुत्रं एक खूप मला पाहून म्हणजे असं आपण करतो ना शेपूट वगैरे हलवणं, मागं येणं. त्याला एक बिस्किटचा पुडा घेतला आणि परत त्यालाही बिस्किट दिलं. त्याला म्हटलं तू बिस्किट खा, आम्ही तोपर्यंत चहा घेतो. त्याच्यानंतर आम्ही सगळ्यांनी चहा घेतला. चहा घेऊन झाल्यानंतर परत त्याच कुत्र्याला बाय बाय केलं आणि मी गाडी घेतली. म्हटलं आता मी गाडी चालवते, सगळ्यांनी झोपून घ्या. पण कुणीच झोपायला तयार नव्हतं. सगळ्यांचे फुल व्हॉल्यूममध्ये गाणी वगैरे चालू होती आणि त्याच्यानंतर म्हटलं आपण आता एखाद्या ठिकाणी CNGला थांबूया. तेव्हाच आम्हाला एक CNG पंप दिसला HPचा. त्या CNG पंपावर गेल्यानंतर म्हटलं आता CNG वगैरे पटकन भरून घेतला की लगेचच आपण आपला पुढचा प्रवास सुरू करूया. पण ऑलमोस्ट ह्या रूटला मुंबई ते उज्जैन रूटला
सगळीकडे CNG अवेलेबल आहे आणि मिळतो, त्याच्यामुळे प्रवास अजूनच सोपा होतो. पेट्रोल आपण सेफ्टीसाठी नाही म्हणून इमर्जन्सीसाठी टाकून घेतलेलं. त्याच्यानंतर म्हटलं आम्ही आलो होतो पेट्रोलवर, एक 40 किलोमीटर आम्ही आलो असेल, पण त्यानंतर CNG पंप दिसल्यावर लगेच CNG वगैरे भरून घेतलेला आणि आमचा परत उज्जैनचा प्रवास सुरू केला होता. पण आम्ही उज्जैनचा प्रवासही सुरू करत असतानाही आमचं असं होतं की आपल्याला सगळ्यात पहिले कुठे जायचं आहे, सगळं प्लॅनिंग हे रोहितनी केलेलं होतं. त्याच्यामुळं आम्ही सगळी जबाबदारी ही रोहितला दिलेली होती की तू सांगशील तिथं आपण पहिला जाऊया. त्यानंतर महाराष्ट्र बॉर्डरचा हा टोल लागला. टोल वगैरे फास्टॅग वगैरे ऑलरेडी आपण रिचार्ज वगैरे करून घेतलेले असल्यामुळे त्याच्यामुळं पटपट रस्ता आपला इझी होत गेला. महाराष्ट्र बॉर्डर क्रॉस केल्यानंतर MPची बॉर्डर लागली. MPची बॉर्डर ही क्रॉस केल्यानंतर एक ब्रेक घेतला. ब्रेक घेतल्यानंतर सगळ्यांना म्हटलं चहा वगैरे पुन्हा एकदा घेऊया. सकाळचे 4-4:30 वाजले होते आणि आम्हाला चहा घ्यायचा होता. सगळ्यांनी चाय बिस्किट खाल्ले आणि मुलांनाही म्हटलं हळूहळू खा, काही करू नका, अजून चहा मागवते, अजून बिस्किटं खा. पण त्यांचं चाललेलं एक्सपायरी आहे, हे संपत आलेलं आहे. म्हटलं अरे काही नाही होत त्याने, खा म्हटलं. आपण तुकाराम मुंडे काकांना सांगू की हे एक्सपायरी माल विकतात म्हणून. हॉटेल खूप छान होतं. त्याच्यानंतर पुन्हा CNG पंपावर आलो. CNG वगैरे भरायला गाडी लावला आणि थोडंसं पुढं गेल्यानंतर म्हटलं आता पुढचा प्लॅन हा ठरवणं जास्त गरजेचं होतं. CNG भरून आम्ही पोहोचलो महेश्वरममध्ये. हे आहे अहिल्यादेवींच्या खूप मोठे राजवाडे आहे, खूप मोठं त्यांचा ऐतिहासिक खूप गोष्टी आहेत, त्या मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवणारच आहे. पण त्याआधी आम्हाला बघायचं होतं स्टेसाठी जागा. 2-3 तास का होईना झोप घेणं खूप गरजेची होती. रात्रभर प्रवास करून सगळे खूप दमलेले होते. आसरा हॉटेलला आलो पण तिथे काही रेटचं जमलं नाही. हे द्वार बघून तुमच्या लक्षात येत असेल की किती पाहण्यासारखे प्लेसेस इथं होते. महेश्वरममध्ये खरंच खूप छान ठिकाणे, नक्की एखाद्या वेळेस आलात तर व्हिजिट करा. उज्जैनी ह्या साईडला एक रूम घेतली फायनली आणि त्यानंतर मग आम्ही सगळ्यांनीच आमचं लगेज वगैरे आणलेलं होतं. रोहितने गाडी वगैरे पार्क केलेली होती आणि प्रत्येक वेळेस असं होतं की आपण सगळं प्लॅनिंग करतो पण काही गोष्टी प्लॅनच्या बाहेर जातात. पण ह्या वेळेस आम्ही जसं विचार केला तसं होईल ही आशा घेऊन आम्ही आमचा प्रवास सुरू केलेला होता. आणि महेश्वरम खरंच खूप छान आहे. माझ्या पुढच्या व्हिडिओमध्ये मी सगळे किल्ले आणि अहिल्यादेवींचा थोडाफार इतिहास तुम्हाला सांगणार आहे. भेटूया नेक्स्ट व्हिडिओ.